नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या चॅनलवर। आज आपण इयत्ता 10वी मराठी अक्षर भारती याचे सुरुवात केली आहे। याआधी आपण इयत्ता 9वीचे अक्षर भारतीचे 6 चॅप्टर कंप्लीट केलेले आहे। तर आपण आता इयत्ता 10वीची सिरीज चालू करूया। तर इयत्ता 10वीमध्ये आपण अनुक्रमणिकेत बघतो आहे त्याप्रमाणे दाखवते तुम्हाला। एक मिनिट शो करते। हे बघा, भाग 1 मध्ये काय दिलेलं आहे। नंबर 1 ला तू बुद्धी दे ही प्रार्थना आहे। ही प्रार्थना फक्त तुम्हाला म्हणायची आहे आणि त्याचे समानार्थी शब्द जे आहे ते आपण सगळे अभ्यासू। आणि नंबर 2 ला रे संतवाणी मध्ये अ आणि आ 2 प्रकारच्या संतवाणी आहे। अंकीला मी दास तुझा ही संत नामदेवांनी लिहिलेली आहे आणि आ योगी सर्व काळ सुखदाता ही संत एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे। नंबर 3 ला चॅप्टर आहे शाल नावाचं, ते राग जाधव यांनी लिहिलेलं आहे। आणि नंबर 4 ला उपास हे पु ल देशपांडे यांनी लिहिलं आहे। त्यानंतर स्थूल वाचन आहे मोठे होत असलेल्या मुलांनो हे डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिलं आहे। हे सर्व तुम्हाला भाग 1 मध्ये आलेलं आहे आणि हे एक्झामला फर्स्ट युनिट टेस्टला हे सर्व चॅप्टर राहतील। त्यामुळे आपण याचा ह्या सिरीजमध्ये अभ्यास करू। येणाऱ्या 4-5 दिवसात मी हे सर्व तुमचे चॅप्टर्स घेऊन याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर त्याची PDF देईल आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण याचे PDF राहील। त्याचप्रमाणे याचे डिटेल एक्सप्लेनेशन चॅप्टरचे पण, कवितेचे पण, संतवाणीचे पण आपल्याला ह्या चॅनलवर मिळून जातील। तर चला तर मित्रांनो, आज आपण तू बुद्धी दे ही प्रार्थना फक्त मी तुम्हाला तालासुरात कशी म्हणतात ती म्हणून दाखवते। आणि उद्या आपण संतवाणी ही कविता घेऊ। अंकीला मी दास तुझा ही संत नामदेवांनी लिहिलेली आहे, ती पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन घेऊ आणि त्याचप्रमाणे त्याचे क्वेश्चन आन्सरही उद्याच मी तुम्हाला समजून सांगेन। ओके, तर चला तर मग आज आपण तू बुद्धी दे ही कविता, ह्या कवितेची चाल कशी आहे आणि ती कशी म्हणतात ते मी तुम्हाला म्हणून दाखवते। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे। हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयाचा सारथी, साधना करती तुझी जे नित्य तव सहवास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे। जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, देव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासया फलभेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे। तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे। सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी
संकटे आली कीर्ती पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे. ही कविता तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाहीये, तरी पण मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते. ही प्रार्थना आपण देवासाठी म्हणत आहोत आणि ही प्रार्थना कोणी लिहिलेली आहे? गुरु ठाकूर यांनी लिहिलेली आहे. ते एक प्रसिद्ध कवी होते, गीतकार होते, स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवेद लेखक होते. मराठी चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत. नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कलागौरव पुरस्कार व सन 2010 साली झी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे. कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्याची ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा या भावना प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहे. देवाजवळ आपण सर्वांनी ही रोज प्रार्थना म्हटली पाहिजे. यात काय मागितलं आहे की तू बुद्धी दे, तू तेज दे. देवा तू आम्हाला बुद्धी दे, आम्हाला तेज दे आणि रोज नवीन अशी चेतना दे आणि विश्वाससुद्धा दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे. जे सत्य आहे, सुंदर आहे, नेहमीसाठी त्यांचाच आम्हाला ध्यास लागू दे. सत्य काय आहे? आपण भरपूर अभ्यास केला पाहिजे. आपल्या आईवडिलांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या पण जीवनात आपल्याला जर पुढं जायचं असेल, चांगल्या प्रकारे जर काही मिळवायचं असेल, त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करावी लागेल. आणि त्यासाठी देवा तू आम्हाला बुद्धी दे, तेज दे, नवचेतना दे, विश्वास दे, असं कवीने या प्रार्थनेत सांगितले आहे. हरवले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती. आपले आभाळ म्हणजे काय असते? आपले आईवडील आपले आभाळ असते. हे आभाळ ज्यांचे हरवले आहे त्यांचा सोबती हो. देवा तू सोबती हो, आम्हाला पण तसं बळ दे, आम्ही त्या अनाथांना सहारा देऊ शकू. सापडेना वाट ज्यांना हो तयाचा सारथी. जसे श्रीकृष्ण भगवान महाभारतात अर्जुनाचे सारथी झाले आहे, तसेच ज्यांना वाट सापडत नाही त्यांची देवा तू सारथी हो. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास रे. जे देवा तुमची साधना करत असेल, तुम्हाला प्रार्थना करत असेल, जे तुमचा नेहमी सहवास मागत आहेत त्यांना तुम्ही सहवास द्या. जाणावया दुर्बलांचे दुःख. जे दुर्बल आहे त्यांचे दुःख जाणण्याची, वेदना जाणण्याची तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. आमच्यामध्ये, आमच्या प्रत्येक रोमारोमामध्ये त्या अशा संवेदना जागृत व्हायला पाहिजे. धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे. हृदयामध्ये धमन्यातून जे रक्तप्रवाह चालू यामध्ये सगळ्यामध्ये आम्हाला असं सामर्थ्य दे, दुर्बलांचे आम्ही दुःख वेदना नेहमी जाणू शकू. त्यांची आम्हाला मदत करण्यासाठी आम्हाला प्रेरित करा. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नेहमी आम्ही सत्य मार्गावरच जाऊ. आम्हाला नेहमी चांगली बुद्धी द्या. सन्मती म्हणजे चांगली बुद्धी, सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग, सत्याचा मार्ग असा आम्हाला लाभू द्या. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. नीती पण आमची कधी भ्रष्ट नका होऊ देऊ. आम्ही नेहमी चांगल्या नीतीने राहू अशी आम्हाला शक्ती द्या.
पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे. आमच्या पंखास म्हणजे आपले पंख म्हणजे काय, आपले हात आहे, हात आहे, पाय, यांच्यात आम्हाला नेहमी बळ दे देवा. त्यामुळे आम्ही झेपावण्या आकाश, आकाशापर्यंत म्हणजे चांगले चांगले आपले जे उच्च स्वप्न आहे ते सर्व पूर्ण होण्यासाठी आम्हाला बळ दे. बघा शब्दार्थ दिले आहे. नवचेतना म्हणजे नवचैतन्य, सर्वथा म्हणजे सदैव, सर्व अर्थाने, सर्वथा म्हणजे सगळ्या अर्थाने किंवा नेहमी. आजन्म म्हणजे जन्मभर. सारथी म्हणजे मार्ग, रस्ता, दिशा दाखवणारा. रंध्र म्हणजे छिद्रे, रुधिर म्हणजे रक्त, दुष्ट, खल म्हणजे दुष्ट, नीती म्हणजे सदाचाराचे नियम. अशा प्रकारे इयत्ता 10वीची आपण फर्स्ट तू बुद्धी दे ही कविता अभ्यासली. ही प्रार्थना होती. याचे क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार नाही आहेत, तरी पण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. आशा आहे तुम्हाला समजलेच असेल. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तेव्हा आपण सेकंड चॅप्टर कविताच आहे संतवाणी ही बघू आणि त्याचे क्वेश्चन आन्सरही डिटेलमध्ये समजावून घेऊ.